विश्रांतीनंतर पुन्हा एकदा न्यूज अनकटच्या हॅशटॅग राजकारणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मोरे सर, वसंत मोरे म्हणजे पुण्यामधील एक डॅशिंग नेतृत्व, खेळ खट्याक म्हणजे वसंत मोरे, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार ते समोर आलेलं आहे. जिथे जिथे अन्याय होईल त्या पीडिताला न्याय देण्यासाठी तुम्ही उभे राहिला, आणि माझ्या मागे देखील ते 3 शस्त्र तुम्ही ठेवलेले आहेत. चाबूक आहे, ते हातोडा आहे, आणि बेसबॉलची बॅट आहे. परंतु उद्धव ठाकरे खूप संयमी नेतृत्व आहेत. मग त्यांच्या कारकिर्दीमध्ये ह्याचा काही वापर होणार, ती स्टाईल आता कमी होणार की अशीच राहणार? उद्धव साहेब संयमी नेतृत्व असले ते पण असं कधी सांगत नाहीत, कारण शिवसेनेमध्ये काय चालतं हे मी अगदी सुरुवातीच्या काळापासून मला माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरेच्या राजकारणाचा जन्मच हा शिवसेनेमध्ये झालेला असल्यामुळं माझ्या कुठल्याही वागणुकीमध्ये बदल झालेला नाही, होणार पण नाही. सर्वसामान्य नागरिकांसाठी, गरिबांसाठी जो हातोडा माझ्या हातात होता तो हातोडा माझ्या हातात राहणारच आहे. जी बेसबॉल स्टिक मी वारंवार चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उगारत होतो ती मी उगारणारच. जो चाबूक माझा अन्यायाच्या विरोधात उठत होता तो उठतच राहणार. त्याच्यामध्ये कोणत्याही, पण आता फक्त एवढंच झालंय की गेल्या महिन्याभरापासून मी बघतोय, जसं मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय, बस एक फोन झाला की काम होतंय. मला वाटतं की मनसेमध्ये असताना जी वसंत मोरे होता तो आता डबल ताकदीने शिवसेनेमध्ये काम करतोय. येणाऱ्या काही दिवसांमध्ये जो थांबलेला जनता दरबार होता तो परत तुम्हाला एकदा चालू झालेला दिसेल. जर ह्यांचे किस्से सांगा ना, कधी कधी वापरले गेले, कुठे कुठे? खूप वेळा वापरलाय. म्हणजे याचे अनेकदा, आता तुम्ही ती बेसबॉल स्टिक पाहिली तर बेसबॉल स्टिकने आपण ज्या टायमाला इथं कोरोनामध्ये आयुक्तांची गाडी फोडली, गाड्याच्या बाबतीमध्ये ॲम्ब्युलन्स मिळत नव्हत्या, आणि ॲम्ब्युलन्स मिळत नव्हत्या म्हणून मी ती उपायुक्तांची गाडी फोडली होती की जर आम्हाला सामान्य नागरिकांना पेशंटला नेण्यासाठी जर ॲम्ब्युलन्स मिळत नसेल तर तुम्हाला AC गाड्यांमध्ये फिरण्याचा अधिकार नाही आहे. आणि मला वाटतं की मी केलेली आजपर्यंतची जी आंदोलनं आहेत त्या आंदोलनं, कुठलंही आंदोलन मी फेल होऊन दिलं नाही. आणि ज्या दिवशी मी गाड्याच्या काचा फोडल्या सकाळी, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पुणे शहरामध्ये 19 नवीन ॲम्ब्युलन्स आलेल्या होत्या आणि 11 स्मशानभूम्या नवीन चालू झालेल्या होत्या. हातोडा जर तुम्ही मानताल तर हातोडा मी ज्या टायमाला एका गरीब कुटुंबाच्या बाबतीमध्ये महानगरपालिकेने चुकीचा प्रकार केला होता, 6 दिवसापासून त्यांच्या गाडीला जॅमर लावून ठेवला होता, त्या टायमाला हा हातोडा मी काढला आणि त्या संबंधित कुटुंबाला मी न्याय मिळवून दिला. शिवाय एका राजस्थानी परिवाराला ज्या टायमाला एका अशा धनदांडग्याने बळच त्याच्या दारामध्ये भिंत बांधून टाकली होती, आणि ती भिंत बांधून टाकून त्या राजस्थानी माणसाला तो घरात जाऊन देत नव्हता, त्या टायमाला सुद्धा हातोडा बिनधास्तपणे चालला. आणि मला वाटतं की अवघ्या 11 मिनिटामध्ये भिंत तोडून त्या राजस्थानी माणसाला मी रस्ता करून दिला होता. शिवाय हाच हातोडा अजून 2 ठिकाणी ज्या टायमाला एका सोसायटीने नागरिकांचे रस्ते अडवले त्या टायमाला सुद्धा हा हातोडा चांगला चालला, आणि त्यांनी 2 ठिकाणचे रस्ते, एका मुस्लिम जवळजवळ 5 मुस्लिम कुटुंबाला एका बिल्डरने ज्या टायमाला ते घरं देत नव्हते त्या टायमाला कुलपं तोडताना, सोसायटीच्या त्यांना कुलपं तोडून रस्ते करताना, अशा अनेक विषयांमध्ये हातोडा चाललेला आहे आणि भविष्यात सुद्धा तो चालत राहणार. नाही, बेसबॉल आणि हातोड्यांचे आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ बघितले. चाबूकची कधी व्हिडिओ नाही बघितली. चाबूक तो शटर बंद करून चालतो, चाबूक असं ओपनली नाही चालत. चाबकाची ओळ कधी दिसत नाहीत कुणाला, तो चालतो, पण तो अशा वेळेस चालतो ज्यावेळेस आया बहिणींवर अन्याय होतो ना, आया बहिणींना कोण काय घालून पाडून बोलणं किंवा आया बहिणींवरती काही कमेंट्स करणं किंवा काय करणं, हे ज्या गोष्टी होतात ना, ज्या काय आमच्यावरती सांगतात ना, बोलतात ना, त्यांना म्हणा आमचे जे किस्से ऐकले ना तर कधी त्यांना असं झोपा यायचं नाही. म्हणजे ज्यावेळेस आमच्याकडे एखादी आई बहीण रडत येते ना इथं आमच्यापाशी, त्यावेळेस आम्ही स्वतःच्या आया बहिणींसाठी तर आम्ही सक्षम आहोत, पण आम्ही जनतेच्या आया बहिणींसाठी सुद्धा आम्ही काम करतो. जेव्हा एखाद्या जनतेमध्ये आमच्याकडे एखादी बहीण येते ना, आम्हाला सांगते ना तात्या असं झालं, त्या टायमाला तात्याचा तो हातोडा ते चाबूक जेव्हा चालतो ना, ते कसं असतं माहिती आहे का, तुम्हाला चाबकाचं कदाचित माहीत नसेल, हे चाबक हा विशेषतः कधी कधी अशा पिसाळलेल्या जनावरांवरती चालवायला लागतो. त्याला 2-4 चाबकाचे फटके टाकले की जनावर जागेवरती येतं. त्यामुळे ते जी पिसाळलेली जनावरं असतात ना, जी काही या अशा बाहेर अशा वखवकलेल्या नजरेने चालतात ना, त्या जनावरांवरती हा चाबूक चालतो.
आणि ह्या चाबकाचे आजपर्यंत भरपूर किस्से झालेत. इथे मग कधी कधी हा शटर बंद असतो आणि मग तो चालतो. चाबूक चालला की तो चाबूक ज्याच्यावर चालतो ना तो चौकीपर्यंत पण जात नाही, कारण त्याला माहिती असतं त्याला कशासाठी आणला इथे. मग तो त्याला माहिती आहे मग कशातनं वाचायचं काय कर ते विषय होतात. त्यामुळे चाबूक तर हा कधी ओपनली चालला नाही. असं मला वाटत नाही कधी चालवायची पण गरज येईल. हे किस्से होतात पण ते आम्ही कधी फेसबुक लाईव्ह करत नाही त्याला. कधी अशी भीती नाही वाटली की आपण हे जे करतोय अर्थात तुम्ही जनतेसाठी करताय, एक समाजसेवा करताय, पण असं कधी वाटलं नाही की अरे काय होऊ शकेल, कोर्ट कचेरीची परत केसेस पडतील, गुन्हे दाखल होतील, आपण असं काय करतो? बघा मी ज्या पक्षामध्ये काम करत होतो ना त्या पक्षाचं नेतृत्व म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. राजसाहेब ठाकरे एक गोष्ट कायम बोलायचे की अस्वलाच्या अंगावरती एखाद दुसरा जादा केस उगवला ना की त्याला आनंद होत नाही. मी पुणे महानगरपालिकेतला सर्वात जास्त गुन्हे दाखल असणारा नगरसेवक आहे. आंदोलनाचे माझ्यावरती आतापर्यंत 17 गुन्हे दाखल आहेत. आणि मला वाटतं की मी जे करतो ते सामान्य जनतेसाठी करतो. त्यामुळे लोक वसंत मोरेला लाईक करतात, त्यामुळे वसंत मोरेला लोक फॉलो करतात. आणि मला वाटतं अनेकांनी वसंत मोरेला फॉलो करण्याच्या नादामध्ये अनेक स्वतःवरती गुन्हे पण दाखल करून घेतलेत. पण आपलं कधी कसं असतं नाही का, ना बजेगा बास ना बजेगी बासुरी, अशा पद्धतीने आपण करतो. एका ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं पुणे स्टेशनला. आमच्या एका छोट्याशा 15-16 वर्षाच्या बहिणीवरती अन्याय झाला होता. तिच्यावरती एका पोलिसाने RPFच्या एका जवानाने बलात्कार केला होता. आम्ही अशा ठिकाणी जाऊन ते सगळं त्याचं फोडलं होतं ना की त्या पोलीस स्टेशनला बी कळत नव्हतं कुठं फोडलं ते. पोलीस स्टेशनचे आम्हाला फोन येत होते, म्हणलं साहेब ते माझं काम नाही आहे, आम्ही फोडलंय, लाईव्ह फोडले, तुम्हाला दिसतंय, शोधणं काम तुमचं आहे, तुम्ही शोधा. तुमच्याकडे तक्रारदार आला का, तुमच्याकडे तक्रारदार आला असेल त्याला घेऊन जा आणि ते बघा. पण तक्रारदारच आला नाही कारण त्यांनी असा प्रकारचा गुन्हा केला होता. ज्या टायमाला मी ॲम्बॅसेडर फोडली त्या टायमाला सुद्धा कुणी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला. म्हणजे त्या टायमाला ते प्रशासन नाही आलं, महापालिका प्रशासनाने माझ्यावरती गुन्हा दाखल नाही केला, परंतु पोलिसांना सुमोटो गुन्हा दाखल करावा लागला. आता सुद्धा अख्खी मनसे माझ्या विरोधात जाऊन बसली होती की वसंत मोरेवरती गुन्हा दाखल करा, वसंत मोरेला अटक करा. अरे पण वसंत मोरेने काय केलंच नाही तर गुन्हा दाखल करायला काय इकडं काय अराजकता माजली का काय की तुम्ही सांगताल आणि वसंत मोरेवरती गुन्हा दाखल होईल, वसंत मोरेवरती विनयभंग करा, वसंत मोरेला अटक करा, वसंत मोरेवरती 354 करा. काय कशा करता? मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा आजपर्यंत आयुष्यामध्ये फक्त एकच असतं, सकाळी ज्या टायमाला उठतो त्या टायमाला परमेश्वराला हात जोडून एक विनंती करत असतो की देवा तू आज मला जो दिवस दिलाय त्या आजच्या दिवसामध्ये माझ्या हातून एखादं चांगलं काम होऊ दे, आणि ते मी करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आणि मला वाटतं त्यामुळेच आज वसंत मोरे एवढ्या सगळ्या वादळामध्ये ठामपणे उभा आहे. आणि मला वाटतं की हा माझा ठामपणाचा प्रवास हा तुम्हाला येणाऱ्या 2024 विधानसभेमध्ये शांत झालेला दिसेल. एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही आता बोलत की जनता दरबार तुम्ही चालू पुन्हा करणार आहात. फार कमी नेते आहेत आता, प्रत्येकजण ते चालवायला लागले, प्रत्येक आमदार खासदार त्यांच्या ठिकाणी जनता दरबार चालवला. पण आता पिक्चरच्या माध्यमातून एक स्वर्गीय दिघे साहेबांची स्टोरी आली, ते देखील असा जनता दरबार चालवायचे. तुम्ही देखील कुठलंही पद नसताना, आमदारकी नसताना, खासदारकी नसताना अशा प्रकारे काम करताय. ही सुरुवात कशी झाली, ती प्रेरणा कशी मिळाली की आपण बघा जनता दरबार ह्याला मी मोठं स्वरूप दिलं, परंतु माझा तसा रोजचा चालतो. रोज सुद्धा मी ऑफिसवरती बसतो, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी बसतो, परंतु त्याला एक स्वरूप जनता दरबारचं दिलं आणि त्याच्यामध्ये मी मोठ्या प्रमाणात लोकांना बोलवायला लागलो. त्यासाठी सुद्धा एक चांगलं डेअरिंग लागतं तुमच्यामध्ये की सामान्य नागरिक ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्या टायमाला तो रंजलेला, गांजलेला, पिचलेला असा नागरिक तुमच्याकडे येतो ज्याच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय झालेले असतात, आणि मग तो कुठेतरी मार्ग काढत असतो. अशा वेळेस नगरसेवकाकडे गेला तर नगरसेवक म्हणतो ते माझं काम नाही, आमदाराकडे गेला आमदार म्हणतो ते माझं काम नाही, पोलिसाकडे जा, पोलिसाकडे गेलं तर पोलीस म्हणतो माझा विषय नाही, कोर्टात जा, कोर्टात गेलं तर मग आपल्याला माहिती आहे कोर्टाच्या बाहेर कोण चढत नाही. मग अशा वेळेस इन्स्टंट जिकडं न्याय मिळतो ना तो वसंत मोरेचा जनता दरबार, आणि तो अतिशय अल्पावधीमध्ये अतिशय फेमस झाला की त्याच्यामधनं अनेक शेकडो लोकांना न्याय मिळाला.
अनेकांना जागेवरती कालच्या तर बसल्या बसल्या 2 जणांना मी बसल्या बसल्या फोनवरतून निर्णय दिले. फोनवरतून लोकांना चालता चालता गाडीमधनं सांगितलंय 2 दिवसामध्ये जर पैसे दिले नाहीत तर तिसऱ्या दिवशी तुझ्या दारामध्ये असेल. आणि वसंत मोरे एखाद्याच्या दारामध्ये गेला की काय होतं ते त्यांना सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला वाटतं की जनता दरबार हा एक विश्वासास पात्र आहे की त्याच्यामधून सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणींना 12-12 तास मी त्या ठिकाणी बसतो आणि 12-12 तास बसून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. शेवटचे 2 प्रश्न आपले आहेत. त्यामधील एक महत्त्वाचा प्रश्न आहे, सेन्सिटिव्ह प्रश्न आहे किंवा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे असं म्हणा. पहिल्या पार्टमध्ये बोलत असताना मी तुम्हाला बोललो होतो की राज ठाकरेंबद्दलचं प्रेम आजही तुमच्यामध्ये दिसते आणि तुम्ही उत्तर देताना बोलला होतात की ते पहिलं प्रेम आहे, ते कधीच आपण विसरू शकत नाही. एखादा अनुभव सांगा ना राज ठाकरे आणि तुमच्या मैत्रीमधलं, एखादी आठवण. अशा आठवणी खूप आहेत. पण त्याच्यामध्ये एकदा मी राजसाहेबांचं थोडं मी एका पदाधिकाऱ्याला पद द्यायचं होतं म्हणून मी माननीय अमित साहेबांच्या आदेशानुसार मी ज्या आमच्या अंगीकृत संघटना आहेत त्या मी शहराध्यक्ष असताना अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मी पद वाटवत होतं शहराध्यक्ष लेवलचे. आणि मी एका पदाधिकाऱ्याला पद दिलं आणि कदाचित मला वाटतं की कुणीतरी माझ्यावरती प्रेम करणाऱ्या पक्षातल्या लोकांनी साहेबांना काहीतरी कान भरले. साहेबांना सांगितलं. मी नेमका मुंबईला होतो आणि तिथून मी साहेबांना ते पद दिलं आणि भेटण्यासाठी साहेबांकडे गेलो. साहेब खूप माझ्यावरती रागावले. साहेबांनी खूप म्हणजे माझा खूप अपमान झाला तिकडे. माझ्यासोबत जे कार्यकर्ते त्यांना साहेबांनी बाहेर घालवलं, त्यांना बाहेर जा रे तुम्ही, बाहेर जायला लावलं. माझ्यासोबत जो पदाधिकारी होता त्याला अनेक प्रश्न विचारले. मला सुद्धा त्या ठिकाणी अपमानित झाल्यासारखं वाटलं खूप. म्हणून आम्ही मुंबईवरनं निघालो साहेबांच्या घरून. तिथपासून कृष्णकुंजपासून तर लोणावळ्यापर्यंत आमच्या गाडीमध्ये शांतता, भयान शांतता होती, स्मशान शांतता होती. कुणीच बोललं नाही की कृष्णकुंज ते लोणावळा एवढ्या प्रवासामध्ये. मग मी त्या टायमाला साहेबांना एक मेसेज टाईप करून टाकला की साहेब माझं आता वय त्या टायमाला मला वाटतं की 2-3 वर्षापूर्वीची घटना आहे. मी साहेबांना सांगितलं साहेब माझं वय आता 47 झालं, मला अपमान सहन होत नाही. कृपया माझं जर काय चुकत असेल तर मला रूममध्ये घेऊन 2 कानफडात मारा माझ्या, पण कार्यकर्त्यांसमोर साहेब माझा अपमान करू नका. कारण मी जे काम करतोय ते पक्ष संघटना वाढीसाठी काम करतोय. तुम्ही त्या कार्यकर्त्याला असं अपमानित नका करू, मला पण नका अपमानित करू. मला तुम्ही कार्यकर्त्यांसमोर बोललात तर माझं काय राहत नाही. असं बोलल्यानंतर मी तो मेसेज साहेबांना टाकला आणि मला वाटतं की अवघ्या 5व्या मिनिटाला साहेबांचा मला फोन आला, तू उद्या मुंबईला ये. आणि मी परत दुसऱ्या दिवशी मुंबईला गेलो. मी बसलेलो होतो. साहेब आले आणि वसंतराव चला आतमध्ये. मला आतमध्ये घेतलं अँटी चेंबरमध्ये. अँटी चेंबरमध्ये मी आणि साहेब 2 तास तिकडे गप्पा मारल्या. मला जे काही व्यक्त व्हायचं होतं मी साहेबांसमोर व्यक्त झालो, रडलो सुद्धा मी त्या ठिकाणी. माझ्या डोळ्यातनं सुद्धा पाणी आल्यानं साहेबांनी पाहिलं होतं. त्याने मला साहेबांना पण त्रास झाला. परंतु मी साहेबांना ते म्हटलं की साहेब मी ज्या काही गोष्टी करतो ना त्या पक्ष संघटनेच्या हिताच्या करतो. त्यामुळे मला वाटतं की जी कोणी लोक तुम्हाला माझ्या बाबतीमध्ये काय सांगत असतील कृपया त्यांना पण आपण बोला, विचारा की बाबा तो जर असं काम करतो तर तू काय करतो, तू पण पक्ष संघटनेसाठी थोडंफार काहीतरी चांगलं काम कर. पण असं तो एक विषय होता माझ्याकडे. असे अनेक विषय आहेत की अनेक विषयांमध्ये ज्या टायमाला साहेब मला फोन करायचे, माझ्या मनामध्ये कधी पक्ष सोडण्याच्या गोष्टी यायच्या त्या टायमाला मी साहेबांचं ते रेकॉर्डिंग ऐकत बसायचो. पण एकदा वसंत मोरेंनी साहेबांना हे सुद्धा बोलून दाखवलं, मेसेज टाकलं होतं. कारण कधी कधी मला साहेबांचा फोन आला की मला तो फोन कुठे ठेवू असं व्हायचं. कुठे ठेवू साहेबांचा फोन आला, साहेबांचा फोन आला. परंतु नंतर ह्या लोकांनी, पुण्यातल्या लोकांनी माझ्या बाबतीमध्ये इतके काही साहेबांचे कान भरले की मला ज्या वेळेस साहेबांचा फोन यायचा त्या नाही, तू हे का केलं, तू ते का केलं, तू असं काय केलं, तू तसं. मी साहेबांना एक दिवशी बोललो, साहेब आता मला तुमचा फोन आला की मला भीती वाटायला लागली. का नाही म्हणजे साहेब मला फोन आला की आता मला असं वाटतं की आता माझं काय चुकलं. सातत्याने मला असं वाटायला लागलं की माझी प्रतिमा जी इतकी काही पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी इतकी माझी काही प्रतिमा तिथं साहेबांपाशी मलिन करून ठेवली
परंतु माझी प्रतिमा साहेबांपर्यंत मलिन केली, परंतु जो महाराष्ट्र सैनिक होता त्याच्यापर्यंत कधी मलिन करू शकले नाहीत. त्यामुळे पुण्यातल्या महाराष्ट्र सैनिकांनी आज सुद्धा त्यांना ही उणीव आहे की वसंत मोरे आज या महानगरपालिकेमध्ये, या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती जर तो आपल्यात असता तर त्याने 100% आपल्याला न्याय दिला असता. कारण आजच्या जर काल परवा दिवशी तुमची स्टेटमेंट जर ऐकले तर नवीन नवीन लोक आमच्याकडे निवडणुकीमध्ये येतील का? जुन्यांना चान्स नाही देणार का? कार्यकर्त्यांनी काय सतरंजीच उचलायचे का? मला वाटतं असं न होता तुमचा कार्यकर्ता वाढला पाहिजे, तुमचा पक्ष वाढला पाहिजे, तुमच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना न्याय तुम्हाला देता आला पाहिजे. त्याच्याकरता माझा नेहमी आग्रह असायचा. आणि मला वाटतं की ह्याच एका विषयामुळं की ज्या ठिकाणी आपल्याला सातत्याने अपमानित केलं जातं, सातत्याने आपल्या काहीतरी चुकाच दाखवले जातात, आपल्या चांगुलपणा, आपण केलेले कामं, आपल्याला सगळं ते झाकलं जातं, मग अशा ठिकाणी मला वाटतं की फक्त मग तिथं पिशाच्चच राहू शकतात. आणि ह्या पुण्यातल्या घरामध्ये ते राहिलं नव्हतं. पुण्यामध्ये सगळी पिशाच्चच झाली. त्यामुळे मी ते ठरवलं की बाबा हे जर सुधरत नसेल तर आपण बाहेर पडलेलं बरं. आणि मी बाहेर पडलो. नक्कीच तुम्ही बाहेर पडलात आणि आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये गेलेला आहात, आमदारकीसाठी देखील इच्छुक आहात आणि तुमचं जे व्हिजन आहे त्यामुळे नक्कीच ते लोकांपर्यंत पोहोचेल आणि आमदारकीमध्ये तुम्ही यश प्राप्त कराल. पण आमदारकी लढवत असताना किंवा जर तुम्ही भविष्यामध्ये आमदार झालात किंवा आपण म्हणू की आता आमदारकीला संधी नाही मिळाली पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संधी मिळाली आणि तुम्ही पुण्याचे महापौर म्हणून कार्यरत असाल, कुठल्या 3 गोष्टी डोळ्यासमोर आहेत, डोक्यामध्ये की ह्या गोष्टी मला पुणेकरांच्या विकासासाठी करायच्याच आहे? मला पहिल्यांदा जर या पुणे शहरामध्ये काय करायचं असेल तर मी पुण्याची आरोग्य व्यवस्था सुधारेल. दुसऱ्यांदा मी पुण्याची ट्रॅफिक वाहतूक समस्या, जे आज पुणे शहरामध्ये जायचं म्हटलं ना तर अंगावरती काटा येतो. पुणे शहरातलं वाहतूक, पुणे शहरातलं आरोग्य आणि पुणे शहराचे पाणी पुरवठा, ह्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींवरती तुम्हाला काम करावं लागेल. शिक्षणावरती काम करावं लागेल, आरोग्यावरती महत्त्वाचं तुम्हाला काम करावं लागेल. ज्या महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्था ती सक्षम करावी लागेल. जी तुमची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे ती तुम्हाला सक्षम करावी लागेल. नुसतेच पूल आणि ब्रिज बांधून तुम्हाला चालणार नाही. त्याच्याकरता ज्या ठिकाणी वर्षानुवर्षे शहरातले अनेक रस्ते, तुम्हाला पर्यायी अनेक रस्ते तयार करावे लागतील. जे की छोटे छोटे पर्यायी रस्ते तयार झाले तर आज माझ्या भागातला एक जर पर्याय तुम्ही पाहिला, इथं वरखेडे नगर म्हणून भाग आहे माझ्याकडं, सोपन काका नगर, खोपडे नगर, गुजरवाडी, निंबाळकरवाडी हा भाग प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणात वाढला. परंतु त्या भागाला जोडणारा माझ्याकडे फक्त एकच मार्ग होता, वरखेडे नगरचा. त्या वरखेडे नगरच्या मार्गाला मी शेजारनं पर्यायी दुसरा गेल्या 20 वर्षापासून प्रलंबित पडलेला रस्त्याचा प्रश्न होता, तो मी हाती घेतला, तो रस्ता मी पूर्ण केला. आज सोपन काका नगर आणि जो वरखेडे नगर, सोपन काका नगर, खोपडे नगर, गुजरवाडी, निंबाळकरवाडी, वस्ती हा जो भाग आहे, जोगेश्वरी नगर, हा सगळा भागातला माणूस कामावरनं आला की पटकन घरी जातो. मग मला वाटतं तशाच पद्धतीने पुणे शहरामधला एक रस्ता नदीपात्रातला बंद झाला तर आज पुणे शहर जाम झालंय, असं झालं नाही पाहिजे. त्यामुळे मला वाटतं की पुणे शहरात जे आउटस्कर्ट्स आहेत, या आउटस्कर्ट्स असतील किंवा शहरातले पर्यायी रस्ते असतील, हे पर्यायी रस्ते तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिल्यांदा हाती घेऊन ते चालू करावे लागतील. आज गेल्या 7-8 वर्षामध्ये 750-800 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग झाला, पण आमचा कोंडवा कात्रज रोड व्हायला 15 वर्षामध्ये, कारण प्रशासनाला तो करायचाच नाहीये, स्थानिक लोकप्रतिनिधी तो नकोच आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुमचं प्रशासन आणि तुमचा लोकप्रतिनिधी यांच्याकडे जावं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो ना एखादं काम करण्याचा, त्यावेळेस होतो. आणि मला वाटतं की ह्याकरता तुम्हाला संपूर्ण सत्तांतर बदली करावं लागेल. पॉझिटिव्ह लोक तुम्हाला तिकडं विधानसभेमध्ये बसवावी लागतील, पॉझिटिव्ह लोक तुम्हाला इथं महानगरपालिकेमध्ये बसवावी लागतील, तर आणि तरच या शहराचा विकास होईल. नाही तर मान्य राजसाहेबांच्या शब्दामध्ये जे त्यांची भाषा आहे, त्यांनी जे सांगतात वर्षानुवर्ष की मुंबईची वाट लागली, त्यानंतर ठाण्याची वाट लागली, आता पुण्याची वाट लागलेली आहे. आणि ते अजून जर तुम्हाला ते पुण्याचं वाटोळं करायचं नसेल तर तुम्हाला पुण्यामध्ये सत्तांतर करावं लागेल. महाविकास आघाडीच्या हातामध्ये तुम्हाला या ठिकाणच्या 8ही आमदार तुम्हाला महाविकास आघाडीची द्यावे लागतील. येणारे स्थानिक स्वराज्य संस्था, पुणे महानगरपालिका तुम्हाला महाविकास आघाडीच्या ताब्यात द्यावी लागेल, तर आणि तरच या शहराचा विकास होईल. नाहीतर पुणे शहर शेवटच्या घटका मोजतंय. नक्कीच, जसं की आता सरांनी सांगितलेलं आहे, पुण्याचा विकास करायचा असेल तर सत्तांतर अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे सत्तांतर होणार का, सत्ता महाविकास आघाडीकडे जाणार का, हे येणाऱ्या काळातल्या विधानसभा निवडणुका आहेत, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संघटनेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमधूनच स्पष्ट होणार आहे. तुर्तास वेळ झाले.
या मुलाखतीमध्ये आता इथेच थांबायची. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली, आमच्या प्रश्नांची समर्पकपणे तुम्ही उत्तर दिली आहेत, त्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला पुढील वाटचालीसाठी देखील. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्हाला एक अभ्यासू नेतृत्व, जनसामान्यांसाठी झटणारं नेतृत्व हे विधानसभेमध्ये बोलत असल्याचं ऐकायला नक्की आवडेल. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आता वेळ झाली मित्रांनो इथेच थांबायची. पुन्हा एका नवीन व्यक्तीसोबत नवीन विषयावरती पुन्हाच हे प्रश्न घेऊन भेटू. तुर्तास पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.